हे सर्वांना इथून उतरवा खाली तिकडे शांतता चला सगळ्यांनी एकदम शांतता लाईव्हला पूर्णपणे आवाज जातोय तिकडे घ्या तिकडे पहिला चेंडू आणखी आता क्लास केला चेंडूला आसिफ पाप्पा वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे सिंगल या ठिकाणी घेतली जाईल डीपीएल अर्थात दामद प्रीमियर लीग 2025 चा आज सीझन 2025 ची पहिली डीपीएल आपण पाहतोय येणारी डीपीएल या महिन्याच्या एंडला दुसरी डीपीएल असेल 2025 ची ओरपी चेंडू पुन्हा एकदा फेकला चेंडू लॉंगा सीझन मध्ये अनस त्या ठिकाणी तैनात सिंगल रोटेट होते खुर्रम नझे एक आक्रमक गोलंदाज पहिल्या षटक पहिला गोलंदाज जाऊन खुर्रमचा नेहमीच पॉवर प्ले मध्ये वापर केला जातोय सर्कलचा षटक सुरेखरित्या टाकत असतो पहिले दोन चेंडू सुरेख आपण या ठिकाणी पाहतोय इथे समोर दिला चेंडूला उडवला बाय बाय टाटा ओके परत चेंडू सीमारेषा पार रसमितीचा इथे आला षटकार 7 धावा तर 3 चेंडू आणि 3 षटकार आले तर तक्कीबाई आमचे ऑटो गॅरेज वाले यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक बाजूलाच बसले इथे पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंगा प्रिगन मध्ये हाय हाय बाय बाय करत चेंडू फेकला चिमारेषा पार रसमितीचा इथे आला बॅक टू बॅक षटकार लाजवाब फटकेबाजी आपण स्क्रीनवरती पाहू शकता राऊंड विकेट गोलंदाजी करत चेंडू बाहेर निघत होता ओळखला चेंडूला निरकला पारकला आणि ठोकला बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि इथे तक्कीबाई बॉले यांच्याकडून आसिफ पाप्पाला 1000 गुगल पे पोचले पण जीपे झाले पण बघा आमचा स्क्रीनशॉट आला आमच्याकडे आसिफ पाप्पा 1000 रुपये 1000 बघा आले 1000 रुपये लाजवाब तक्कीबाई यांच्याकडून 1000चं पारितोषिक आसिफ पाप्पासाठी देण्यात आलंय इथे चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय नूरदादा 11 वर्सेस जिदान 11 हा संघ या ठिकाणी पाहतोय आपण भिडताना दिसतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय धावसंख्या 20 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये दुसरा षटक आपण पाहतो या ठिकाणी घेऊन येतोय तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय 7 पहिला चेंडू लेक्स्टमच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात मेहराज खराब चेंडू स्क्वेअर मारा पॉईंटची धाव या ठिकाणी घेतली जाईल या डीपीएल साठी अनेक जणांचं खूप मोठं सहकार्य त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया आपण कारण आपण जे दाते आहेत ज्यांनी आपला सहकार्य दिले ज्यांच्या माध्यमातून काही भेटवस्तू या स्पर्धेसाठी आलेत त्यांचं मनसून अधिक स्वागत करूया टॉस केला चेंडूला दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण इथे आपण पाहतो रे हा सुरेख होता रियाल होता त्या ठिकाणी उसामा या ठिकाणी झेल ड्रॉप केलाय नूरला या ठिकाणी जीवदान दिलंय एक धावा दरम्यान आपण पाहतो चांगली गोलंदाजी वाईट चेंडू त्यानंतर सिंगल ऍक्च्युली ती झेल व्हायला पाहिजे होती पण इथे झेल ड्रॉप झाले इथे टॉस केला पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो इथे झेल ड्रॉप बाबू
पुन्हा एकदा आपण पाहतोय आसिफ पापाला जीवदान. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे सुरू आहे क्रिकेटचा महासंग्राम. 7चा पहिला चेंडू खराब होता. लगातार 2 झेल हवेमध्ये होते, 2 झेल ड्रॉप झाले, पण त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलणार का? उसामा त्या ठिकाणी पोहोचलाय जवळ, त्याच्याकडून पुन्हा एकदा झेल ड्रॉप होते. चौकार नाहीये, उसामा चौकार आहे ना. ओके, आपण चेक या ठिकाणी होत आहे, चेक होत इथे. 2 मिनिटं फक्त. ओके, 1 मिनिट. ओके, व्हेरी गुड फील्ड, सेफ आहे या ठिकाणी आपण पाहतो. तर दूध का दूध, पाणी का पाणी, सर्व दूधवाले भरपूर आहेत. इथे आपण पाहतो थोडं फसलं गेलं, कारण रियान त्या टायमाला आपण हात केला रियानने नाही, या चौकार असं समजलंच नाही राजूभाई आपल्याला, त्यामुळे त्यांचा इशारा खूप वेगळा होता. 7 चांगली गोलंदाजी करतो. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केल्यात. मन्नान तिवाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अफजल यांचे चाचा, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या मन्नान तिवाले साहेब यांचे मनापासून हार्दिक स्वागत. अफजलचे चाचा, आज अफजलने या मैदानावरती आज दिवसभरामध्ये 20 ते 25 हजार रुपये कमवले. इथे फटका, चेंडू फेकला टिकबॅक स्क्वेअर मध्ये, आर पार सीवर एका पार, 7 धावेसाठी आलाय हा खणखणीत षटकार. षटकार आपण या ठिकाणी पाहतो, शेवटच्या चेंडूवरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकामध्ये 31, या षटकात 11 आल्या. 31 स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये 20 होत्या. तर जाऊया आपण पाहतो 31 स्कोर कार्ड वरती. सदमान दसले यांच्याकडून पारितोषिक घेतो आसिफ पापासाठी. आता 1 षटकार तुमचा आलेला आहे, याच्यानंतर अजून 2 षटकार आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक बाय गुगल पे लगेच तुम्हाला होईल. 1000 तो ऑलरेडी झालेले आहेत. मला वाटतं गॅरेजला गाडी असल्यानंतर कोणता खर्च तर नाहीये ना. या ठिकाणी आपण पाहतोय लाईन चेक केली जाईल, चेक आणि पंच आम्हाला सांगतात वाईट चेंडू. डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करू. आमचे चांगले मित्र आहेत ते.
काल नाराज होते. अफजल ज्या पद्धतीने खेळत होता ते नाराज झाले. मला जाताना म्हणाले आमच्या दामत गावामध्ये एकच चांगला खेळाडू मला आवडतो तो म्हणजे अफजल मैली, पण तो काल चालला नाही, पण आज भरपूर चालला. कट केला चेंडूला, टोर्नामेंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. या रस्ते आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36 या आकड्यावरती. बघा आमचे मित्र आणि इथे एक चांगल्या रजनीचे आयोजक अफसर नजे साहेब, खरंच या ठिकाणी आपण पाहतो. मी दुधाचा विषय काढला ना, अफसर नजेभाई यांचा लगेच फोन आला. सत्नावे आपल्यासाठी कॉल आहे आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अफसर नजे खरा तर पाहतो एक चांगले आयोजक आहेत, एक चांगले संयोजक, आमचे चांगले मित्र आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर चौकार षटकार डॉट चेंडूवाला. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू आपण पाहायला गेला, थोडस कधीतरी खंत वाटते, कारण जर लेग बिफोर LBW या ठिकाणी विकेट जर असता तर इथला तो स्कोर आहे तो 40-50 जातो ना दादा, तो कुठे थांबला असता. गोलंदाजाने भरघोस विकेट या ठिकाणी घेतले असते. रियान पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. समोर असे पापा 43 स्कोर कार्ड वरती. इथे पाहतोय खराब क्षेत्ररक्षण. बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. बाय बाय टाटा. आमचे पंच आहेत ना मिराज भाई, या आरामात हात करतात, कुणाला माहित पण पडणार नाही. फक्त त्यांच्याकडे पाहायचं, बाईज लेग बाईज, फक्त षटकार आला का त्यांचा हात लगेच वरती जातो. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. शोएब डोंगरे कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. नूरदादाचा विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना गोलंदाज रियान षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद करूया ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सपोर्ट केलाय. ते म्हणजे आमचे स्पर्धेचे स्पॉन्सर, त्यांनी सर्व टी शर्ट आम्हाला ऑल टाइम दिलेत, सर्व टीम साठी दिलेत. अलिना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अरबाजी खोत साहेब यांचं मनापासून धन्यवाद. 44 झालेत. त्याचबरोबर जलीलबाई नजे त्यांच्या माध्यमातून पहिला क्रमांक आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यानंतर असगरजी खोत साहेब यांच्याकडून मंडप डेकोरेटचा पूर्ण खर्च उचलण्यात आलेला आहे. मुजाहिद खोत आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय. आमच्या सोबत जोडले गेलेले आमचे दामत बडवल ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सद्दाम कोलेकर साहेब यांच्याकडून 2 कूलर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. सलमान बादोरकर आणि 7 अडाल यांच्यामधून कोल्ड ड्रिंक्स मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेले आहेत. आमचे अक्रमजी तिवाले यांच्या माध्यमातून पण आम्हाला खूप मोठं सहकार्य, खूप मोठा पाठिंबा DPL साठी देण्यात आलेले आहेत. आयास पोंजेकर आणि अफसर बुबेरे यांच्याकडून सर्व पाणी या स्पर्धेसाठी पुरवण्यात आलेलं आहे. शाकीर मौलाना अजमल तांबोली विद्यमान सदस्य, जकीर नन्ना नजे, सलीमजी नजे, इम्रान खान, बाबू भाई आमचे सनराइज वाले, जाहीर अडाल साहेब आणि रियान पालटे साहेब यांचंही खूप मोठं सहकार्य, आर्थिक सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया. त्याचबरोबर आमच्या DPL साठी ज्यांनी मेहनत घेतली ते म्हणजे आमचे आयास पोंजेकर साहेब, आमचे विद्यमान सदस्य सद्दाम कोलेकर साहेब, अदनान खोत, केप खोत, अरफात पोंजेकर, अफसर बुबेरे, सलमान बादरकर,
बासित डोंगरे, राजू अडाल, गुफरान अडाल, अक्रम टिवाले, मन्नान खोत, फैजान अडाल आणि उसामा अडाल यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो। तर चला आपण मॅचला सुरुवात करूया। लगातार 2 षटकार आपण पाहतोय आसिफ पापा यांच्या बॅट मधून आले। बघा 2 षटकार 2000 पारितोषिक असेल आणि 22 ची सर्व्हिस फ्री असेल आमचे तक्कीबाई ते चुकी ते आपण पाहतोय आमिर पुन्हा एकदा पुन्हा अफलातून धोका झाला या ठिकाणी पण इथे पुन्हा एकदा स्ट्राईकला पाहतो आपण आसिफ पापा नवीन फलंदाज झाला सेफ झाले। मन्नान टिवाले आमचे मंडपवाले या ठिकाणी उपस्थित झाले आणि खास करून आमचे सर्वांचे लाडके खेळाडू अफजल टिवाले याचे ते काका आहेत आणि खऱ्या अर्थाने आज मन्नान भाई तुम्हाला मंडपवाले म्हणतात ना, काही दिवसांनंतर दामोदच्या अफजलचे काका म्हणून तुमचं नाव प्रसिद्ध होईल, कारण आज अफजलच्या पद्धतीने खेळतोय खूप मोठा होईल, फक्त तरी जमिनीवरती पाय ठेवायला पाहिजेत, बाकी काही नाही। नाहीतर मन्नान भाई तुमचं नाव तो अफजल मोठा करणार क्रिकेट मध्ये। जरूर इनिंग समाप्त झाल्यानंतर मेहराज आपण स्टेज वरती यायचे, एक 22 है नहीं मेहराज, मेहराज 22 था नहीं है।